नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। परफेक्ट स्पॉन्जी आणि सॉफ्ट वड्यांसाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। सोबतच 2 प्रकारच्या चटणी बनवलेल्या आहेत। दही वड्यांसाठी परफेक्ट दही कसं तयार करायचं ते सुद्धा बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी उडीद डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली। डाळ छान भिजलेली आहे। डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवू शकता। 1.5 ते 2 तासात डाळ व्यवस्थित भिजून तयार होते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि 2 बर्फाचे तुकडे घातलेले आहेत। तुम्ही थंड पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। शक्य तितकी बारीक डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी याच कन्सिस्टन्सीची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तुम्ही एक बॅचला 1 ते 2 चमचे पाणी वापरू शकता, त्यापेक्षा जास्त नको। पाण्याचा कमीत कमी वापर आपल्याला इथं करायचा आहे। सर्वात महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा। डाळ वाटून झालेली आहे। आता आपल्याला ही वाटलेली डाळ फेटून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिट वड्यांचं बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। फेटून घेतल्यामुळे वाटलेली डाळ हलकी फुलकी होते, वडे खूप स्पॉन्जी मऊसूद होतात। ही स्टेप अजिबात स्किप करू नका, नाहीतर वडे घट्ट दाटल्यासारखे होतात। आता हे मिश्रण परफेक्ट झालं का नाही ते कसं ओळखायचं? एका भांड्यात पाणी घ्यायचं, त्यात मिश्रणाचा छोटासा गोळा घालायचा। आपोआप पाण्यावर तरंगला की समजायचं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे। इथं आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। जर हा मिश्रणाचा गोळा तळाशी गेला तर पुन्हा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं। वडे तळल्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालायचे असतात, तर इथं मी कढईमध्ये पाणी, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाणी गरम करून ठेवायचं आहे। वडे तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मध्यम गरम पाहिजे। वडे करायला सुरुवात करूया। पाण्यामध्ये हात बुडवायचा, मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा, छान हातावर त्याला गोलाकार द्यायचा आणि अलगद तेलात सोडायचा। एक एक करत वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। प्रत्येक वेळेस आपल्याला हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे, म्हणजे छान गोलाकार वडे येतात। वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 4 ते 5 मिनिट वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। त्यानंतर वडे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। इथे आपण जिरे घालून गरम पाणी केलेलं आहे। तुम्ही साधं पाणी गरम करून सुद्धा वडे भिजत ठेवू शकता। वड्यांना छान गोलाकार येण्यासाठी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। हाताला पाणी लावायचं, त्यानंतर साईडने छोटासा गोळा घ्यायचा आणि तिथंच त्याला गोलाकार द्यायचा प्रयत्न करायचा। अलगद तो गोळा उचलायचा आणि तेलामध्ये सोडायचा। जी पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही वडे तयार करू शकता। छोट्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे। वड्यांना गोलाकार नाही आला तरी टेन्शन घ्यायचं नाही। शेवटी आपण हे वडे आपल्या घरच्यांसाठीच बनवणार आहोत। वड्यांच्या आकारापेक्षा आपण किती प्रेमाने हे वडे बनवत आहोत ते महत्त्वाचं आहे, नाही का? माझ्या मताशी कोण कोण सहमत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा। इथं आपण वडे तयार करून घेतलेले आहेत। आता मला जेवढे हवे आहेत तेवढेच मी वडे तळून घेते, बाकीचे मी नंतर तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। वडे भिजवण्याकरता पाण्यामध्ये मी जिरे घातलेले आहे। नेहमी मी साध्या पाण्यामध्येच वडे भिजवायचे, मात्र यावेळेस मी थोडासा चेंज केलेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही पाणी बनवलं तर अतिशय टेस्टी हे वडे बनवून तयार होतात। त्यानंतर थोडेसे वडे मी आणखी एक्स्ट्राचे तळून घेतले। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वडे तयार झालेले आहेत। बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून एकदम सॉफ्ट हे वडे तयार होतात। एक वडा मी तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता एकदम सुपर सॉफ्ट स्पॉन्जी मऊ वडे तयार आहेत। मुद्दाम तुम्हाला दाखवण्याकरता मी हे वडे एक्स्ट्राचे तळून घेतले, म्हणजे तुम्ही सुद्धा 100% नो फेल दही वडे अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शकता। त्यानंतर चिंचेची आंबट गोड चटणी कशी तयार करायची ते बघूया। तर इथं मी 2 चिंचेचे गोळे मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। साधारण 1.5 वाटी चिंच असेल। चिंचोके यामधले काढून घ्यायचे आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं, म्हणजे वर्ष ते 1.5 वर्ष आरामात ही चिंच टिकायला मदत होते। आता भिजवलेली चिंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। ज्या पाण्यामध्ये चिंच भिजवलेली होती ते पाणी सुद्धा आपल्याला इथं वापरायचं आहे। त्यानंतर मिक्सरला मी बारीक वाटून घेतली। छान पेस्ट तयार झालेली आहे। चिंच मिक्सरला बारीक करताना खात्री करून घ्यायची आहे की यामध्ये चिंचोके नाही। आता ही पेस्ट आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे। थोडंसं पाणी यामध्ये मी आणखी घालणार आहे। अशा पद्धतीने पेस्ट व्यवस्थित गाळून घ्यायची आहे। यामधल्या ज्या काड्या असतात त्या निघून जातात। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे।
चला तर पटकन चिंचेची चटणी कशी तयार करायची ते बघूया। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेलामध्ये आपल्याला तयार केलेली पेस्ट घालायची आहे। 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला चिंचेची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। 1 वाटी किसलेला गूळ घालायचा आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडीशी काळी मिरी पूड, त्यानंतर पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मी इथं साधं मीठ घातलेलं आहे। तुम्ही काळ्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित चटणी शिजवून घ्यायची आहे। आणखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घातली। त्यानंतर पुन्हा 1 मिनिट आपल्याला चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। इथं आपली चिंचेची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करू शकता। त्यानंतर हिरवी चटणी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायचं आहे, साधारण 1 वाटी असेल। त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाने, 1 हिरवी मिरची घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 चमचा दही घालणार आहे। त्यानंतर 2 आईस क्यूब घालायचे आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। त्यानंतर आणखी थोडंसं पाणी घालणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपल्या दोन्हीही चटण्या तयार झालेल्या आहेत। गोड दही कसं करायचं ते बघूया। इथं मी साधारण अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। मी घरगुती दही घेतलेलं आहे, तुम्ही रेडीमेड दह्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर 2 मोठे चमचे पिठी साखर, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि रवीने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने रवीने आपण गोड दही तयार केलेलं आहे। हेच दही जर तुम्ही मिक्सरला तयार केलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे रवीनेच आपल्याला दही व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। दही आपलं तयार झालेलं आहे। वडे सुद्धा छान भिजून तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 3 ते 4 तास आपण वडे भिजत ठेवू शकतो। दही तयार आहे, दोन्ही प्रकारच्या चटणी सुद्धा आपण तयार केलेल्या आहे। वड्यांची साईज तुम्ही बघू शकता, दुप्पट झालेली आहे। हलक्या हाताने आपल्याला पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आता दही वडे कसे सर्व करायचे ते बघूया। सर्वात आधी प्लेटमध्ये वडे टाकायचे। त्यानंतर तयार केलेलं थंडगार गोड दही व्यवस्थित कोट झालं पाहिजे। त्यानंतर चिंचेची चटपटीत अशी चटणी, हिरवी चटणी आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता, थोडीशी लाल मिरची पावडर आणि डाळिंबाचे दाणे। इथं तुम्ही बारीक शेव सुद्धा घालू शकता। कापसाहूनही मऊसूत, छान स्पॉन्जी आणि अतिशय टेस्टी हे दहीवडे तयार झालेले आहेत। वाट कसली बघताय, चला तर मस्त थंडगार दहीवड्यांचा आस्वाद घेऊया। एकदा तुम्ही या पद्धतीने दहीवडे नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।